मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललो होतो नगर कॉलेजला. तर बघूया काय काय झालं होतं. तर मी तर तुम्हाला आताच सांगत, आणि तुम्ही जो ब्लॉग बघितला ना, तर मग तुम्हाला समजणार आहे का आज काय काय किस्सा झाला आणि काय चूक झाली ती. तर पूर्ण तो ब्लॉग तुम्हाला समजायला तुमचा एंडिंग पर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आज आपलं जे नगर कॉलेज काम होतं, नगर कॉलेजचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला सांगतो थोडं मी कॉलेजवर उतरलो ना, निवास कॉलेजजवळ, तर तुम्हाला सांगतो पूर्ण काम. आता आपल्याला निवास कॉलेज आता सिव्हिल हॉस्पिटल आहे ना नगरमध्ये, आता मी रिक्षाने चाललोय. थोडं आता इथं एक 5 मिनिट आम्ही निवास कॉलेज जाऊ. खूपशी स्टोरी सांगतो मला नगर कॉलेजला काय काय घडतं निवास कॉलेजला. तर मी तुम्हाला त्याची झुलॉजीची आपली लॅब असते, मी ते तुम्हाला दाखवते. प्रोजेक्ट हे सगळे कसे ठेवले. प्रोजेक्ट बघतो मी कधी भारी भारी ठेवलेले इथं. आणि काहीच हे बघा इथे ना, ह्या काही आपण स्कोरेल आहे ना, ते एकदम ओरिजिनल आहे, बनवून ठेवलेलं. आणि हा पोपट आहे, पोपट पण पूर्ण ओरिजिनल आहे. पोपट आहे. आणि आणखीन एकदा ओरिजिनल काय काय सांगू का, हे बघा, हा हे पण आहे, हे पूर्ण ओरिजिनल आहे. काहीच हे बघा, हे पूर्ण ओरिजिनल आहे. नाही, पूर्ण त्याने ओरिजिनलच ठेवलेलं आहे. मी त्याला ते काय करतं माहिती का, ते लिक्विड लावतं ना, तर ते लिक्विडने ना पूर्ण फ्रीज झाल्यासारखं होतं ते. त्याला पोपट पण आहे, पोपटला पण त्याने तसं फ्रीज केलेलं आहे पूर्ण. आणि काय झालं इकडे सगळं ते मायक्रोस्कोप आहे ना, मायक्रोस्कोप सगळं ठेवलेलं ह्या लाईनला. काहीच तर मग हे बघा, कसं प्रोजेक्ट केलं त्याचे पोरं. हे बघ भारी दिसते. काय आहे पण ते आपल्याला तर नाही माहिती आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा काय काय आहे तुम्हाला माहिती का. गाईस तर म्हणजे तिचं आता ऍडमिशन झालेलं आहे. आता निवड कॉलेजला आम्ही घेतले, कारण की नगर कॉलेजला आम्ही घ्यायला गेलो होतो, रजिस्ट्रेशन ते केलं होतं. आम्हाला त्याचं वातावरण आवडलं नाही, मग आम्ही आता निवड कॉलेज ऍडमिशन घेतलंय. सर तर मग तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय काय झाला होता आम्हाला आजचा. सॅटर्डेच्या दिवशी निवडला ऍडमिशन घेतलं होतं ना, तर ते परत आपण ते कॅन्सल केलं होतं बघा आपण सॅटर्डेच्या दिवशी. तर आता आपण परत आलोय आणि प्लेन बेसला ऍडमिशन घेतलं, कारण की आम्ही नगर कॉलेजला सॅटर्डेला जे ऍडमिशन घेतलं होतं, म्हणजे ऍडमिशन होतं ना, रजिस्ट्रेशन घेतलं होतं. म्हणजे त्याचा मेन प्रॉब्लेम काय झाला होता रजिस्ट्रेशनचा, म्हणजे ते कॉलेज घरी आलं तरी मला म्हणली का ते कॉलेज चांगलं नाही आहे, ते आम्हाला ते कॉलेज आवडलं नाही. तसं मग आम्ही असं कॅन्सल करायला बोलतो. पण ते ना आम्हाला ते मेन डॉक्युमेंट्स आहे ना, ओरिजिनल म्हणजे आपलं जे 12चं मार्कशीट असतं आणि कॉलेजवर दाखला असतो, ते देतच नव्हते आपल्या हातात. तर मग त्याच्यावर आम्ही त्यांना काय बोललो, आम्हाला तर त्याच्याला डॉक्युमेंट्स लागतात. मग त्यांनी आम्हाला दिले डॉक्युमेंट्स. पण ते म्हणजे मग का ते डॉक्युमेंट्स परत आणून द्या, आमच्या कॉलेज ऍडमिशन घ्या. तर आम्ही टेस्ट टाकू, टेस्ट अर्ज ते करू. तर मग त्यांना म्हणलो का तुम्हाला अर्ज करायचं नाही तर अर्ज करा. तर आम्ही निवर्स कॉलेजचे सर आहे, ते सर ऍडमिशनला, त्यांना आम्ही भेटतो. त्यांना आम्ही सांगितलंय तर ते असे म्हणतात का तुमचा अर्ज ते करू. नाही ते पण सर म्हणलं की त्यांना डायरेक्ट म्हणलं का अर्ज ते करून टाका, तुमची प्रोसेस कारण ओरिजिनल डॉक्युमेंट्स आता आमच्या ताब्यात आहे. पण जे निवर्स कॉलेज आहे तिथं आता आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे 3 ऍडमिशन होतं प्लेन बेसला, ते प्लेन बेसवर आपलं ऍडमिशन झालेलं आहे आता. तर आम्ही फीस ते पेड केली, ऍडमिशन झालेलं असं कॉलेज चांगलं आहे. नगर कॉलेजपेक्षा तरी निवर्स कॉलेज चांगलं आहे, हे मी तुम्हाला सांगतो. इथे हे बघा, हे मागची जी साईड आहे ना, तिथं आपलं ऍडमिशन झालेलं आहे. तर काही आता तुम्ही सॅटर्डे आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, आम्ही नगर कॉलेज ऍडमिशन घेतलं होतं. म्हणजे ऍडमिशन झालं, रजिस्ट्रेशन झालं होतं, पण आम्हाला तिलाच ऍडमिशन घ्यायचं होतं. आता आम्ही ऍडमिशन घ्यायला चाललो होतो, पण दिदी म्हणले की त्याचं कॉलेजमध्ये वातावरण चांगलं नाही वाटत ना, तर आम्ही कॅन्सल करायचं. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ना, ते आपल्याला देतच नव्हते. तर मग आम्ही तर म्हणलो का आम्हाला करते क्लासला ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. नंतर ते आम्हाला म्हणले नाही, मग आम्ही पोलीस केस करू. तर नंतर आम्ही निवड कॉलेज सर आहे ना, त्यांना आम्ही भेटलो. मग ते काय म्हणले का ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही का तुमचे, त्याचा तुमचा अधिकार आहे. तुम्ही असं फसू नका, नाही तर ते तिला कॉलेज ऍडमिशन घ्यायला सांगितलं, ते लेक्चर ते काय होत नाही. मग तुम्ही असं दिसून झालं तर तिला काय फसू दे नका. त्यांनी आम्हाला पण धमकी तिला पोलीस केस करू. आम्ही काही फसलेलं नाही, कारण की आम्हाला सरांनी चांगला गायडन्स केला होता. तसं काही होणार नाही. पण जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते आमचे असतात, म्हणजे ते आपले डॉक्युमेंट्स असतात, त्याच्यात कोणाचा अधिकार नसतो. तुम्ही पण असे काही धांगडे झाले तर फसू नका. म्हणजे असं काही डायरेक्ट बोलायचं, डॉक्युमेंट्सवर आपला अधिकार असतो. जे कॉलेज निवडायचं, जे तुम्हाला कॉलेज चांगलं वाटेल तेच कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. तर काहीच आता आपण कुठे सांगू तुम्हाला, रेसिडेन्सीच्या ग्राउंडवर एकदा ग्राउंड दाखवा. इथं जी पोलीस भरतीची आर्मीची त्यांची ट्रेनिंग असते त्या ग्राउंडवर होती. आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्ही ह्या ग्राउंडवर पतंग उडवायला यायचो बरं का. आणि आमच्या साईडला जे ती राधा ते राहायची, त्यांची पोलीस भरतीची ती प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिसच्या टायमाला पण आम्ही द्यायचो. इथे जे असं राऊंड आहे ना, खूप मोठा आहे. जे पण आता निवडचं घ्या, जे सगळं स्कोर ते दिसेल तुम्हाला, निवडच्या कॉलेजचे स्कोर आहे, ते सगळं स्कोर दिसतात निवडच्या कॉलेजचे. आणि जे कॉलेज आहे ना, इथं आम्ही याच्या मागच्या साईडला ऍडमिशन करायला आलो होतो आता. ऍडमिशन झालेलं आहे. आहे ना, त्या ग्राउंडवर लहानपणी सायकलचे खेळायला येतो, क्रिकेटचे खेळायला येतो.
मग सध्या आता मी त्या तिकडचे जे कॉलेज आहे ना रेसिडेन्शियल कॉलेज तिथे माझं सध्या शिकायला त्या घेऊन दिसत असतील तिथं टिफिन रिसर्च झालेली आहे आता 2 वाजता. टिफिन रिसर्च मी तिथं कॉलेजात शिकायला तर आज दीदीची ऍडमिशन म्हणून माझा ना लेक्चर जे कॉलेजला सुट्टी पडली तर आता काय म्हणतात तुमचे सर ते काय म्हणतात आणि तुम्हाला एक मेन बस सांगू तिने निवास कॉलेज ऍडमिशन घेतलेलं आहे तिचे जे लेक्चर आहे ना ते आमच्याच कॉलेजला होणार आहे म्हणजे जिथं माझा क्लास आहे माझ्या क्लासमध्ये लेक्चर आहे पण आमचं कॉलेज 11 वाजता सुरू होतं तिथे कॉलेज होण्यासाठी 8 वाजता सुरू म्हणून तो घरी पण आम्हाला रेसिडेन्स कॉलेजच्या साईडला जायचं आणि आमचं कॉलेज आहे ना ते खूपच स्ट्रिक्ट आहे आणि स्ट्रिक्टमुळे म्हणून मला जायला खूप भेटत नाही कारण की बळू सरनी आमच्या क्लास टीचर त्यांनी बघितलं ना तर मला तर खूपच वाटतं कारण की मी 3-4 दिवसापासून कॉलेज सुट्टी घेतलेली आहे तर तुम्हाला आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये समजत होतं की तिथे ऍडमिशनचं कसं कसं सगळं झालेलं आहे आणि ज्याला पण माहित नसेल मी 3-4 दिवस का सुट्टी घेतली तिने आपल्या मागचे ब्लॉग जाऊन बघा त्यावेळी पण जायचं नाही घेतली म्हणजे आपलं जायचं पण त्या रिसेस संपली मला इथून गाव झालं कारण की आम्ही रिसेस संपलेली तरी पण बघूच तर ते भेटतात का आपलं भेटलं तर मला वाटत मला भेटायचं नाहीये आपण त्या पण साईडनेच निघून जाऊ कॉलेज तुम्हाला दाखवता येणार नाही पण तरी मी तुम्हाला बाहेरून दाखवतो पण फक्त ते मेन प्रॉब्लेम हा आहे त्या सरांनी बाउन्सर लोकांनी मला पकडायला पाहिजे नाही कारण त्यांनी जर पकडलं ना समजायचं उद्या मी मला खाल्ला कॉलेजमध्ये ह्या खरंच आहे ना आपल्या कॉलेजची पार्किंग आहे बरं का आता हे जे कॉलेज आहे ना माझं कॉलेज बरं का रेसिडेन्सी ज्युनियर कॉलेज त्याला मी माझे कॉलेज टाकून मला काय ते बघायचं असं माझं कॉलेज आहे बरं का रेसिडेन्सी ज्युनियर कॉलेज अरे जाईस तुम्ही आता मला सांगा तुमचा पॅक का झाला कारण मी तुम्हाला सांगितलं का सर बापचे भाऊ मला ओळखाव नाही मी आता ती पूर्ण पॅक झालेली बरं का आता तर तुम्ही म्हणतो का तू असं का पॅक झाडून चल राहिला का आमचे कॉलेज ते दोन कॉलेजला आपण तर काहीच तुम्ही आता बघितलं होतं का आपल्या ऍडमिशन झाले आहे निवड कॉलेजला तर आता आम्ही टाकतो घरी तर घरी जाताना आता आम्हाला पाऊस तर लागला म्हणून आम्ही आता किती रिक्षा पाऊस भिजलं तरीच सर्दी तर गाईच आजचा जो व्लॉग आहे ना तो ह्या ठिकाणी आता एंड होत आहे पण आता रात्रीचे वाजले आहे 1 म्हणजे आता खूपच उशीर झालेला आहे तर तरी पण मला आणखीन ब्लॉग एडिटिंग करायचं आहे तर एडिटिंग करून हा ब्लॉग तुम्हाला उद्या दिसेल मला आणखीन थोडासा वेळ आहे तेवढ्यात मी एडिटिंग ते करून घेतो मग नंतर जो ब्लॉग आहे तो मी अपलोड करून टाकतो पण तुम्हाला जो ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो खालचा माझा जो व्हिडिओ आहे ना याचा एंगेजमेंटचा तर जो कोणी बघितला ना त्यांनी मला कमेंट सांगा व्हिडिओ कसा झाला त्याच्यावर मला कमेंट टाका तो पण मागचा पण व्हिडिओ चांगला हा पण व्हिडिओ तसंच मी चांगला बनवण्याची कोशिश केलेली आहे कसं झालं ते तुम्ही मला कमेंट नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू